श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनी परायण. सदाशिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे. सूत मने शौनकादी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्राती सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्षा गळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख, अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जय शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशींच्या नृप पावन, नामाधिभान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, प्रथम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोरी तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्व दत्ते ऐसी लाधी जे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृत पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधान आत्माज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषण लेविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपरे सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस तत्र जैने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वीती होते रजनीचर. ते पितृकैवारी समग्र जाळीले सत्र करुनिया. जन्मे जे सर्पसत्र केले, ते अस्तिकीचे मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचिसी दटावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आलाला जाणुनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषण देऊनी, राव विनवी कर जोडुनी. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार,
रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्य शिवल्यानु मात्र, भाषण न करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजी आणि समग्र, आरुडावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडले चित्ती, मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तैसी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समजत, ऐक तुझ सांगतो, पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तिचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृत पाहुणी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्न खचित याने अपार, भाग्य अपार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा डळत, मणिमय पादुका रत्न खरिचत, चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यंक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गो महिषा खिल्लारे बहुत, वाजी गजघरी बहुवस, दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ सत्य डोलाविती मान, तिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य ती घरा, वेश्या असूनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नवे, परम शिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्न छत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित, ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकवली कौतुके, आपुले जय का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्यासमोर, तेथे जी बांधी प्रीतीने, करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यांसी घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदा शिव पातला, सौदागराचा वेश धरला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते दवा, पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्न मंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन आनंदगण, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मी 32 लक्षणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेचे त्याने दिव्य लिंग काढिले, सूर्यप्रभेवना गळे, तेच वर्ण न जाय, लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून निवंदी लिंगा ते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरणी, कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी, सौदागरे म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवीन जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन, रत्न खचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारवया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञेवरून, नृत्यशाळेसी लागला अग्न, जनधाव लागले चौकडून, एकची हाक जाहली, 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरली, तव अग्निवाते चैतला, तैशा माझी उडी घालून,
कंठपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्य लंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाची आज दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा करणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी गातली सवेग ओम नमः शिवाय म्हणोनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अज्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक गातली सूर्यबिंब निगे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्तांचे माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी नीलकंठ खडवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलत तेवी 10 भुजा पसरोने अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावानी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथींचे कोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणी निर्मिले जेथे उष्णता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंद तेथे पावली ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमार दोघे निश्चेष कुटमर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्वपुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजन लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुके निमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन परी तुम्हासे एकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे करून या हाहाकार वक्षस्थल पिटीन रूपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगो तो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशिमित्र नव्हते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य
तेथून जहाले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशी निर्मिला पीतवसन, रजांशी सृष्टी करता द्रोहीन, तमांशी रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारे वेद उपदेशिले, चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा. मग संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जे हा जपे अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती मनोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा श्वेद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौन, ऐसे मनती जे त्या लागून, आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रा वर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दोरे होवे साच. अथवा शतगट स्थापून, दिव्य वृक्षांचा पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी 7 दिन. राये धरली दृढचरण, सद्गद होनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षित्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती बोलावून, आत्ताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीचे पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्टपती ग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसा लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र गट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जनिले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समये येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देता नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदिरांगा सारिखे. तो मज घेऊन जात असता, 4घे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज ज्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेचे जैसे गभस्ती, दिगंत तमसंहारिती. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊनी, मज सोडविले तोडूनी बंधन. या काळपुरुषासी धरून, करीत दाताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गरजत तये वेळे, देव सुमने वर्षती. नेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्य गरजती. अनेक वाद्यांचे गजर,
शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती बेरी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षड्रसान्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आणोने अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागे भंडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे यावडे तितुके भराय कसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे ऐके याची मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देता मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी, श्रुतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे, की निदयवासी सापडे चिंतामणी, की क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पाय कया दुर्दय रत्न, शिष्य जे ज्याचे त्रिभुवन जान, वंदे जे का सर्वांते, जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करत लामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायणा दुसरा की, हे कमल भवांड मोडोनी, पुनःसृष्ट करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडेल शक्राधिका, तो नारद देखुनी ते चिक्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नीस गार्ह पत्ते आहवनी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावोनी धरित चरण, ब्रह्मानंद उचंबळले, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारी पूजिला नारद मुनी, राव ठाव उभे करून जोडुनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले की सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठान धन्य केले, तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐका ते, तो कोणाच्या आज्ञे करून, आणित होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणित होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षे मृत्यूंचिन्ह, गंडांतर थोर होते, महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बह, मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडुनी स्थवन करीत, हे अपर्णाधव हिमन गजामात, अपराध न कळता घडला हा, ऐसे सांगता नारद दीक्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आणि कसहस्र रुद्र करुनी, महोत्सव करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुष होय पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही, तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतमद्म धन देऊन, तो शविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, 10 कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण, सुरा ब्राह्मण ब्रह्मत्या, एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय ते काळ वाचिता, गंडांतर दूर होती, यावरी कलियुगी विशेष, निश्चेष शिवकर्तिनेचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी जारा राज्य देऊन, यो राज्य तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना, अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठवास, स्वेच्छे करून राहिले, शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप म्हणून, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्राचे, हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार,
महामृत्युंजय रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिला अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोने वांज झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्याजावे जीवा भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलेला मृत हे न गडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना खंड एकादशाध्याय गौडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु।